मला असं वाटतं विचारांची लढाई विचारानं लढली पाहिजे। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केलेली आहे ही तोडफोड चुकीची आहे। मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी अशा गुंडागर्दीला प्रोत्साहन देत आहे। हे राज्य हा देश लोकशाहीचा देश असताना या राज्यात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा चालू है। कांग्रेस ने महाविकास आघाड़ी का आंदोलन था, सभी पार्टियों का, हमारे महाविकास आघाड़ी का यह आंदोलन था। किसी भी पार्टी का कार्यालय किसी भी व्यक्ति ने तोड़ना ये गुनाह है और इसमें सरकार शामिल है। सरकार ने तुरंत उस सब गुंडों को अरेस्ट करना चाहिए। राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। चुकीचा एफआयआर येतो, कारण राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, लोकसभेचे जबाबदार नेते आहेत आणि त्यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा 307 दाखल करतात, याला काय अर्थ आहे का? त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये एका मराठी कुटुंबाला जे आहे ते शिवीगाळ करण्यात आल्याचं कळतंय। मराठी असल्यामुळे शिवीगाळ करण्यात आले। हे जे सरकार आलं आताचं भारतीय जनता पार्टीचं, याच्यामुळं हे सगळे लोक जागे झालेले आहेत। परंतु मला वाटतं मराठी माणूस त्याच्या मनगटात एक ताकद आहे, धमक आहे। अशा पद्धतीने या महाराष्ट्रात येऊन जर बाहेरचे माणसं जर मराठी माणसाला अशा पद्धतीने धमक्या देत असेल तर त्याला मुळतोड जबाब दिला जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।